सर्वप्रथम महाराजांना माझ्या मनापासून प्रथमच मी वाढदिवसाच्या महाराजांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण आपण सर्वजण वाढदिवसाच्या निमित्त इथं जमलेलो आहोत. महाराजांनी लहानपणापासून या वक्तृत्वाच्या माध्यमातून या वक्तृत्व साधनेसाठी गेली 15 वर्षापासून स्वतःला गाळून घेतात. आणि ज्यावेळेस माणूस स्वतःला गाळून घेतो त्यावेळेस तो आसमानाशी स्पर्धा करायला जातो. आणि ही स्पर्धा आदरणीय महाराज जिंकलेले आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये तर असा कुणीच असा माणूस नाही की तो महाराजांना या वक्तृत्वाच्या स्पर्धेमध्ये हरवू शकेल असा एकही पट्ट्या निर्माण होणार नाही. म्हणून महाराज म्हणजे असे आसामी आहेत की त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून अनेक माणसं घडवली, अनेक वक्ते घडवले. फक्त माणसं घडवलीच नाही तर त्यांना आपलंसं करून त्यांच्यातले वाईट विचार दूर करून त्याच्यात चांगले विचार टाकून त्यांना हिरा बनवण्याचं काम आणि वक्ता बनवण्याचं काम आदरणीय महाराजांनी केलेलं आहे. म्हणून वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी महाराजांना एक वाक्य म्हणून जावं असं वाटतं की सर, आप जैसे हस्ती को हम किताब क्या दे, आप जैसे हस्ती को हम किताब क्या दे, जो खुद बगीचा है उसे गुलदस्ता क्या दे, उसे गुलदस्ता क्या दे. महाराजांची आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एकही असं प्रसिद्ध वक्ते म्हणून महाराजांची त्यावेळेस ओळख होती. आम्ही लहानपणात त्यांच्या कुतूहलानं पाहायचं, त्यांना ऐकायला जायचं, जिथं जिथं व्याख्यान असतील तिथं पाहायला जायचं. अशी महान व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रावर गाजतोय. आज छाती अभिमानाने फुलते. अभिमान वाटतो, गर्व वाटतो की आपल्या बीड जिल्ह्यातला आमचा माणूस, माझ्या हृदयातला माणूस महाराष्ट्रामध्ये टॉपचा वक्ता आणि प्रशिक्षक बनतोय. ही गर्वाची, अभिमानाची बाब आहे. वाढदिवस कशाला म्हणतात, अभिष्ट चिंतन सोहळा कशाला म्हणतात, वाढदिवस काय असतो आणि जन्मदिवस कशाला म्हणतात. आपण भूतकाळात काय होतो, भविष्य काळात काय आहोत आणि आपल्याला वर्तमान काळात काय आहोत आणि भविष्य काळामध्ये आपल्याला काय करायचंय याचा लेखाजोखा ठरवण्याचा दिवस म्हणजे जन्मदिवस. सरांच्या बद्दल सांगायचं झालं तर सरांनी गावापुरतं नव्हे, त्यांचं कार्य अगदी अतिशय मोठं आहे. तर त्यांच्या गावापुरतं नाही, तालुक्यापुरतं नाही, जिल्ह्यापुरतं नाही, तर महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे. त्यांनी काम करत असताना कधी गरीब श्रीमंत, लहान मोठा, जातपात, धर्म अधर्माचा भेदभाव केला नाही. सर्वांना संगती घेऊन चालायचं, सर्वांना सारखं प्रशिक्षण द्यायचं, हजारो लोक घडवण्याचं सरांनी काम केलेलं आहे. आणि सर, या ठिकाणी मला फक्त 2 शब्द सांगायचे की सूर्य मावळायला जात असतो. सूर्य मावळताना सर्व तारांना बोलून घेतो आणि विचारतो की मी जर मावळलो तर जगाला प्रकाश कोण देईल. त्यावेळेस एक छोटीशी पंक्ती समोर येते आणि सांगते, महाराज, मला माहिती नाही की मी किती प्रकाश देऊ शकेल, परंतु मला ज्या ठिकाणी प्रकाश द्यायला पाठवतात त्या ठिकाणी मी प्रकाश देईन. यातून मला एवढंच सांगायचं आहे, सर, तुम्ही मला घडवलं, तुम्ही मला शिकवलं, मला माहिती नाही तुमच्या पश्चात मी किती लोकांना काय शिकवाल, पण तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मला पाठवताल त्या त्या ठिकाणी मी तुमचं काम केल्याशिवाय चांगलं राहणार नाही. हे या ठिकाणी जिथं कमी तिथं आम्ही, कुठेही आम्हाला हाक मारा. या तुमच्या जन्मदिवसाच्या बद्दल हे मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा नाही नाही त्रैलोकी. खरं तर आज आपल्या सर्वांचे गुरुवर्य मार्गदर्शक सुशीलजी महाराज नायकवडे सर यांचा वाढदिवस. खरं तर आजपर्यंत आपण अनेक फॅक्टऱ्या बघितल्या, उसाच्या फॅक्टऱ्या बघितल्या, अनेक प्रोडक्शनच्या फॅक्टऱ्या बघितल्या, पण वक्तृत्वाची जर फॅक्टरी जर आपण आजपर्यंत जर कुणाच्या नावाने ऐकली असेल तर ती म्हणजे आपले गुरुवर्य सुशीलजी महाराज नायकवडे सरांची. खरं तर आजपर्यंत महाराष्ट्रात हजारो वक्ते घडवले. आम्हाला एवढं कर्तृत्व असून, आम्हाला एवढं दातृत्व असून, नेतृत्व असून देखील
पाय जमिनीवर कसं ठेवायचं आणि पाय जमिनीवर कसं राहायचं हे ज्यांच्याकडून शिकायचं. ते ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला आपोआपच शिकावंसं वाटतं. असं आपलं मार्गदर्शक गुरुवर्य, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन गेल्या 1-1.5 वर्षापासून मला मिळते आहे. त्यामुळे खरोखर समाजात अशी वेगळी अशी माझी ओळख निर्माण झाली. स्टेजवर किंवा कुठल्याही व्यासपीठावर साधा माईक धरता येत नसणारा माझ्यासारखा एक व्यक्ती आज चांगल्या चांगल्या कार्यक्रमात अगदी बिनदक्कटपणे आणि धाडसानं बोलतोय. हे फक्त आणि फक्त महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे शक्य झालं, नाही तर कदापि शक्य नव्हतं. ही ओळख जी मिळाली समाजामध्ये ती खरोखरच महाराजांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनामुळे. त्यामुळे महाराजांच्या येणाऱ्या काळात असे शतकोत्तर वाढदिवस आम्हाला साजरे करायला मिळावे एवढीच अपेक्षा करतो. सर्वप्रथम मी माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे सरांना आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी जेव्हा सुरुवातीला क्लास लावला होता तेव्हा माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की मी भाषणाचा क्लास लावला आहे. तेव्हा माझे काही मित्र माझ्यावर हसले होते, म्हणले भाषणाचा कुठे क्लास असतो काय. पण जेव्हा मी त्यांच्यासोबत काही बोलायला लागलो, त्यांना मी माझे भाषण दाखवायला लागलो, तेव्हा माझ्यामधला जो बदल त्यांना लक्षात आला. ते म्हणले नाही, तू ज्या ठिकाणी जातोस तू बरोबर ठिकाणी आहेस म्हणून तेवढं चांगलं बोलू शकतोस. कारण आपल्याला माहिती आहे की भाषणाचे अनेक क्लासेस इथे चालतात. पुण्यासारख्या मुंबईसारख्या अनेक मोठ्या शहरामध्ये भाषणाचे क्लासेस चालतात. पण योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. सरांसारखे गुरु ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी तुमच्यासमोर बोलू शकतो, ज्यांच्यामुळे मी एखाद्या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे बोलू शकतो, त्यांच्या आशीर्वादामुळे बोलू शकतो, हे फक्त आणि सुशील महाराज नाईकवाडे सरांच्यामुळेच शक्य झालेलं आहे. वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा. मी मराठी माणूस, मी महाराष्ट्र माझा. मेरे ख्याल से 4 साल हो गए होंगे, 3 या 4 साल, जब मैं 4 साल सुसेन सर से मिला. और वो भी एक कहानी ही थी. कहानी एज इन सर यहाँ पर किसी और मकसद से आया और फिर हम मिले और फिर साथ में हैं. और पिछले 4 सालों से हम कहीं ना कहीं बहुत अच्छे से यहाँ पर रह रहे हैं, कर रहे हैं काम अपना अपना. तो उम्मीद है और आशा भी है कि अगले आने वाले समय में भी साथ ही रहेंगे. सुसेन सर त्याच अर्थाने आमचे गुरु आहे. सो त्यांच्याकडून मी सतत काही ना काही शिकत आलेलो आहे. सगळ्यात जास्त मी त्यांच्याकडून काय शिकलो असेल तर व्यवसाय कसा करायचा, बिझनेस कसा करायचा, या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. सो आणि त्या व्यतिरिक्त त्यांचे भाषणाचे बऱ्याच गोष्टी कानावर पडत असतात. सध्या मी तुमच्यासमोर थांबून जे काही बोलत असेल कदाचित त्याचाच थोडाफार प्रभाव असेल. आणि सरांनी अशाच पद्धतीनं कार्य करत राहावं. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती अशीच वाढत जावी आणि त्यांचे आता 1 लाख सबस्क्रायबर क्रॉस झालेले आहेत, तेच 1 मिलियनपर्यंत जावेत अशी आमची अपेक्षा आहे. एक कविता कालच लिहिलेली आहे महाराजांचा वाढदिवस आहे म्हणून. फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले, ज्ञानाची ही उंच पताका अजून गगनी डुले. आणि वक्तृत्वाची मशाल घेऊन आले जनतेच्या पुढे, वक्तृत्वाची मशाल घेऊन आले जनतेच्या पुढे. आणि घाबरलेल्या लोकांना दिले बोलण्याचे धडे, भागरलेल्या लोकांना दिले बोलण्याचे धडे. सुसेन महाराज नायकवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर सरांकडे मला वाटतं कदाचित मी क्लास लावून 3-4 महिने झाले असतील. मध्यंतरी थोडा गॅप पडला, परंतु मला हे सांगायला खूप आवडेल. मलाच काही कारणास्तव यायला जमलं नाही, परंतु सर तुमच्या संपर्कात आल्यानंतर कुठेतरी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचं काम निश्चितपणाने तुम्ही आम्हा सर्वांना केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रेग्युलर येऊन तुमच्याकडून ते जे सर्व जे तुम्ही शिकवणार आहात त्याच्यावर चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. आज निश्चितपणानं अनेक लोक अनेक गोष्टी करत असताना सर जे समाजासाठी आज करतायत, खरं तर खूप मला त्याचा अभिमान वाटतो की लोकांना प्रशिक्षण देऊन ते कुठेतरी बोलण्यासाठी
प्रोत्साहित करत आहेत त्याचा खूप मला आनंद आणि अभिमान वाटतो. तसंच मी महागणपती चरणी सरांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांचे महागुरू सुशील महाराज नायकुडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. मी सरांसाठी संत तुकाराम महाराजांचं एक संतवचन म्हणेन, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या ओवीमध्ये सांगितलं आहे. कोणती संत मंडळी? म्हणजेच ज्यांनी समाजामध्ये प्रकाशाचं एक किरण आणलं, जे समाजामध्ये चांगलं काम करतात, ते अशी माणसं समाजामध्ये आनंदी राहिली पाहिजेत, सुखी असली पाहिजेत, ज्यांच्यामुळं हिंदू धर्माचं जतन केलं जातं, प्रबोधन केलं जातं, अशी माणसं जगली पाहिजेत, सुखी राहिली पाहिजे, अशा याप्रमाणे आपले सर आहेत. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर्व वक्त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितले. त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना आनंद आहे, आदर आहे. मलाही त्या पद्धतीने एक आदर आहे. सरांनी मला घडवलं. जेव्हा मला कुठे उभं राहता येत नव्हतं, 2 शब्द बोलता येत नव्हते, परंतु सरांनी मला घडवलं आणि मी आज तुमच्यासमोर 2 काही शब्द बोलू शकतो. मला वाटतं आज 39व्या वर्षामध्ये माझं पदार्पण झालं. 38 पूर्ण झाले असतील, 39व्या वर्षामध्ये माझं पदार्पण झालं. आणि आज 39व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. काल माझ्या जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी प्रत्यक्ष भेटूनही शुभेच्छा दिल्या आणि माझ्या फॅमिलीसोबतही मला यावेळेसचा वाढदिवस साजरा करायला मिळालं. माझ्या स्वतःचं भक्तिशक्ती हॉटेल आहे, त्या हॉटेलवर तो वाढदिवस साजरा करण्याचा काल परवा दिवशी मला आनंद घेता आला. आणि त्याच बाजूला कीर्तन असल्यामुळे तिकडचं कीर्तन करून तिकडंच बड्डे साजरा करायचा, नाहीतर आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असतो. तरीसुद्धा 2 दिवस उलटून गेले तरी तुम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तसा नियोजित रविवारच ठरलेला असेल हे माझ्या लक्षात होतं, पण रविवार तुमचा ठरला, माझा रविवार 9 तारखेमा निवासी प्रशिक्षण लोणावळ्यात असल्या कारणानं इथं गर्दडे सर असतील किंवा मोरे सर येतील आणि मी तिथं असेल. आपण चलत सगळ्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करू आणि सगळ्यांची गाठभेट घेऊ, सगळ्यांना स्टेजवर 5-5 मिनिटाची चलत संधी देऊ असा विचार केला आणि आज या ठिकाणी येणं झालं. तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्तम शुभेच्छा दिल्या आणि असंच प्रेम तुमचं कायम राहू द्या. आज वाढदिवस होऊन गेला असला तरी तुम्ही सर्वांनी येऊन प्रेमानं भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो.